नमस्कार मित्रांनो, मी अंगद आणि आज माझ्यासोबत आहे साहिल। तुम्हा सर्वांचं आपल्या या रेल फॅन अंगद कोकण ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्ही म्हणत असाल अचानक ब्लॉगिंगवरती का आलोय आज आपण, कारण इतके महिने झाले वर्षच पकडा जवळजवळ की आपला यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग नव्हता। तर आज एक गणेश चतुर्थी आहे, तुम्हाला माहितीच आहे। 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आपली सुरुवात झालेली आहे उत्सवाची। तर त्याच्यासाठी आपण कोकणकर सर्व गावाला येतोच, हे सगळ्यांना माहिती आहे। ते काय आपण सोडणार नाही गावाला यायचं, किती काय झालं तरी। तसंच आम्ही गावाला आलो आणि म्हटलं की व्लॉग शूट नाही केलं तर आज आपण व्लॉग शूट करूया। तर एक छोटासा एक मिनी व्लॉग असेल आजचा आपला। तर सर्वांनी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला येणाऱ्या शेअर सुद्धा करा, मेन म्हणजे बरोबर बोलला, शेअर सुद्धा करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओजची ही नोटिफिकेशन्स मिळत जातील। तर सर्वांनी हेडफोन्स लावून घ्या, डिव्हाइसला फुल स्क्रीन करा आणि व्हिडिओची क्वालिटी 720p वरती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघताना चांगला एक्सपिरियन्स येईल। तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सो हिअर वी गो। तर आज आम्ही जसं सांगितल्याप्रमाणे आता शेतात राऊंड मारायला आलो होतो, म्हणजे जस्ट एक फेरफटका। पण तुम्हाला माहिती आहे पाऊस कुठे गेला तरी पण आपल्याला काही पिच्छा सोडत नाही आपला। आता सुद्धा व्हिडिओ शूट करतोय पण पाऊस आलाय, त्यामुळे आता छत्रीसोबत आपल्याला फिरावं लागणारच आहे, काय ऑप्शन नाही आहे। याला किती काय बोललं तरी पण तो पाऊस काय ऐकणार नाही आहे आपलं। कुठेही बाहेर पडा, काय करा, त्याच्या आधी पाऊस नाही आला म्हणजे त्याशिवाय तुमची ती जर्नी जिथे तुम्ही फिराल ती अपूर्ण आहे। त्याच्यासाठी आता बघूया काय एक्झॅक्टली किती पाऊस पुढे लागतोय आपल्याला। आता सध्या पाऊस जोरात पडतोय, बघूया आपण पुढे। तर हे बघा आपण आता शेतामध्ये आलोय, बट आता हे बघा इतका पाऊस पडतोय की म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना की कंटाळा आलाय अक्षरशः। गणपती म्हणतो आपण सुखात जितके होतील चांगले तितकं बरं, पण हे सगळं होण्यामागे म्हणतात ना पाऊस नसेल तरच ही गोष्ट एकदम नीट होते। पण पाऊस काय आपला आज काय पाठ सोडत नाहीये, 2-3 दिवस झाले खूप पाऊस पडतोय। आणि आपण जवळजवळ आता आमनेश्वर देवळाच्या जवळच आहोत, आपण फेरफटका मारतोय तिथे। एवढं रान पण खूप वाढलंय तसं बघायला गेलं तर, कारण इथे भात शेती पण होते बरीचशी। तुम्हाला काही काही ठिकाणी दिसत असेल, खूप कमी असेल, कारण हल्लीच खूप वेळा इथे पाणी सुद्धा भरलंय शेतामध्ये। आता हल्ली पूर सुद्धा येऊन गेलाय इकडे। सगळ्यांना आपली जी गड नदी आहे त्या गड नदीचं पाणी इथे भरलं होतं, पूर आला होता त्याच्यामुळे पूर्ण जी भात शेती आहे ती काही ठिकाणी नाही आहे, तर काही ठिकाणी खूप कमी असेल। तर आपल्याला ही दिसते सध्या असं काय वातावरण आहे, वातावरण पूर्ण ढगाळ आहे। म्हणजे दुपारी पूर्ण ऊन बिन पडलं होतं चांगलं, कपडे बिपडे सुकत घालण्यापुरतं, बट आता सध्या पाऊसच पडतोय परत जोरात। आपण आता पुढे बघूया जाऊन देवळाच्या साईडला आणि फेरफटका मारूया आणि अजून बोलूया। तर आता आपण आमनेश्वर देवळाच्या जवळ पोहोचलेलो आहोत, पण त्याआधी तुम्हाला आमनेश्वर देवळाच्या बाजूलाच त्याचं तळं आहे, ते तळं एकदा दाखवतो। पूर्ण भिजायला झालंय गाईज, पूर्ण भिजायला झालंय। तर हे आहे आपलं आमनेश्वर देवळाचं तळं, जे की आता पूर्णपणे भरलंय। बघू शकता तुम्ही, पूर्णपणे भरलेलं आहे, एकदम काठावरती आहे, तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण भरलेलं आहे। आणि सध्या पावसामुळे म्हणजे हे जे पूर्ण भरतं हे पावसामुळे पण भरतं, त्याच्यानंतर या तळ्याला खाली झरेसुद्धा येतात, झऱ्यामुळे सुद्धा हे तळं आपोआप भरत जातं। आणि पावसाळ्यात म्हटलं की ते मग पूर्णच पावसाचं पाणी असो, पूर्ण झऱ्यांचं असो, ते सगळं एकत्र होऊन मग शेवटी पाणी असं एकत्र भरतं आणि मग एवढं तळं आपल्याला पावसाळ्यामध्ये भरलेलं दिसतं। आणि पूर येतो तेव्हासुद्धा याच्यात पाणी येतं, पण तेव्हा कसं पुरामध्ये सगळं पाणी इतकं स्वच्छ नसतं, तुम्हाला पण माहिती आहे। तर त्याचं पाणी सगळं मग साठून मग ते आपोआप फिल्टर होतं, तुम्हाला माहिती आहे। हे तळ्याचं पाणी शेवटी किती झालं तरी पण ते पाण्याला एक स्वतःचं हे असतं की पाणी फिल्टर करतं स्वतःच, की पाणी जर खराब असेल तर ते आपोआप निवाळ होत जातं। तसंच हे पाणी साठून स्वतःच निवाळ झालं आहे। तर इतका सध्या आता पाणी भरलेलं आहे। आणि हा आजूबाजूचा परिसर आहे देवळाच्या बाहेरचा। आपण देवळाच्या आत गेल्यावरती आपल्याला अजून देवळाचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा आपल्याला बघायला भेटेल। तर आपण आता देवळाच्या आतमध्ये जाऊया इकडे
आणि थोडंफार देऊळ एक्सप्लोअर करूया. तर हे आहे आपलं अमनेश्वराचं देऊळ, त्याच्या बाजूचा परिसर आहे सगळा. आणि ही आपली विहीर आहे अमनेश्वर देवळाची. ती आता सध्या जवळजवळ फुलच भरलेली आहे पूर्ण आसपास. हे सुद्धा सेम तळ्याप्रमाणेच इतकं पाणी असतं याचं. त्याच्यानंतर हे आजूबाजूचा असा आहे परिसर. हे रिसेंटलीच पेंटेड आहे मंदिर, जास्त जुनं पण नाही आहे. आधी होतं ते थोडंसं त्याचा पेंट नव्हता जास्त, त्याच्यामुळे इतकं थोडंसं जुनं टाईप वाटेल. पण आता हे पूर्ण पेंट केलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम छान वाटेल. आणि हे विष्णूचं मंदिर आहे भगवान. आणि त्याच्यानंतर हे हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे. आणि हा आहे आपला इकडचा मेन प्रवेशद्वार, जो आपण बाहेर गेल्यावरती देवळाच्या आपल्याला समजेल कसा एक्झॅक्टली म्हणजे देऊळ कसं बाहेरून दिसतं ते आपण बाहेर गेल्यावरती तुम्हाला दाखवू. तोपर्यंत आपण देवळात जाऊया आतमध्ये आणि महादेवाच्या पाया पडूया. ही दीपमाळ आहे. ही आपण महाशिवरात्री जेव्हा असते या देवळामध्ये तेव्हा हिच्यावरती पूर्ण दिव्यांची तुम्हाला सजावट इथे बघायला भेटेल, जी रात्री अंधारात खूप बघायला एक मस्त म्हणजे प्रकाश याचा सगळीकडे पसरलेला असतो. तर ही दीपमाळ आहे आपली. इकडे महाशिवरात्रीला दिव्यांची सजावट असते. तर आणि बाजूला हे आपल्याला हा म्हणत असाल की याचं म्हणजे हा एरिया कशासाठी आहे इकडे देवळाच्या बाजूला. तर इथे होळीच्या वेळी आणि महाशिवरात्रीच्या वेळी इथे नाटकं होतात आमच्या गावात देवळाच्या इथे. तर इथे जेव्हा नाटकं असतात ना तेव्हा हा पूर्ण जो आहे एरिया म्हणजे एक टाईपचा तुम्ही नाटकाच्या वेळी रंगमंचच म्हणा की हा पूर्ण सजलेला असतो प्रॉपर एकदम. जेव्हा नाटकं भरवली जातात या भागात तेव्हा हा पूर्ण भरलेला असतो. आणि त्याच्यानंतर इकडे हा सर्व जो एरिया आहे आता सध्या इकडे पाऊस पडल्यामुळे सगळं शेवाळ वगैरे थोडीशी आहे. आणि इथे ही तुळस आहे आपली मंदिराची. तर इथे पूर्ण सगळीजणं नाटक बघण्यासाठी इथे बसलेले असतात. काही जणं तिथे वरती हे आपले बाण घातलेले आहेत जांभा खडकाचे, तर त्याच्यावरती लोक बसून बघतात. तर काही लोकांना इथे जागा असली तर मग इकडे बसून बघतात. तर असा हा बाजूचा इकडचा परिसर आहे. आणि इथे पूर्ण जी नाटकं असतील आपली ती इथे पूर्ण नाटकं हे होतात, भरली जातात. साहिलसुद्धा आपल्यासोबत आहे व्हिडिओ शूट करताना सोबत. तो खूप हेल्प करतो आहे माझी व्हिडिओ शूट करताना. तर एक लाईक तर साहिलसाठी सुद्धा बनतो आहे. साहिल, काय म्हणणं आहे तुझं या सर्वांसाठी? तुझं काय म्हणणं आहे? एक छोटंसं काय म्हणजे 2 शब्द तुझं काय म्हणतंय तू? जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गावातला जो काही थोडाफार जो काही इतिहास आहे तो सगळ्यांना म्हणजे कळू दे, माहिती कळू दे आमच्या गावातली आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. एवढंच आहे. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना पोचवा. इकडे असं आहे लोकांना कळलं पाहिजे. त्या गावात पण असं काय काय आहे वेगवेगळं. एवढंच बस. असा काय आपला हा आजूबाजूचा इकडचा परिसर होता. आता मी तुम्हाला एक फ्रंट व्ह्यूने कसं म्हणजे देऊळ दिसतं समोरून ते तुम्हाला एकदा दाखवतो.
तर हा आहे आपला जिथून आपण देवळाच्या आत शिरतो त्याचा हा असा एक मनमोहक असं दृश्य आहे आपल्यासमोर. या देवळामध्ये तुम्ही जेव्हा याल ना एकदा नक्की व्हिजिट द्या. आमच्या गावामध्ये हे एक असं देऊळ आहे की म्हणतात ना खूप जुना आहे, त्याचा इतिहाससुद्धा खूप आहे. म्हणजे जितकं सांगू ना या देवळाबद्दल तितकी महिमा कमी आहे, म्हणजे वर्ड्स कमी पडतील याच्यासाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीला याल, शिमग्याला याल, परत श्रावण महिना आत्ताच होऊन गेला आहे, इथे खूप ना भजन वगैरे असतात, बरंच काय काय असते इथे कार्यक्रम असतो. तो आपल्या बघितला बघायला नक्की व्हिजिट द्या इकडे श्रावण महिन्यामध्ये आणि खास करून महाशिवरात्रीमध्ये इथे खूप कार्यक्रम असतात. तर असा हा आपला आजूबाजूचा इकडचा परिसर आहे देवळाच्या आजूबाजूला पूर्ण. आणि ही आपली दीपमाळ आहे जी मगाशी तुम्हाला दाखवली. तर आपण इकडनं बघितलं, आता आपण प्रवेशद्वारावरून एकदा बघूया की देऊळ कसं दिसतं. तर हा आहे आपला बाहेरचा व्ह्यू जो आम्ही मगाशी सांगितला की आमनेश्वर मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरून हे बाहेरून असं काही आपलं देऊळ दिसतं. बघा एकदम किती छान, म्हणजे बोलतात ना मन प्रसन्न होईल बघितल्यावरती. पहिल्या क्षणात असा पाऊस आहे, हिरवगार बाजूला सर्व रान आहे, गवत वाढलेलं आहे प्रॉपर एकदम. मी म्हणतात ना जे आपण सुख म्हणतो ना ते अशा गोष्टींमध्ये इतकं सुख आहे. जो कोण घ्यायला शिकेल ना खरंच तो खूप सुखी होईल. तुम्ही बघू शकता, म्हणजे एकदा बघितल्यावरतीच म्हणतात ना डोळ्याचं पारणं फिरलं म्हणतात ना तसं पूर्ण व्ह्यू आहे. आणि बाजूला ही पूर्ण इकडे एक शेती आहे, पूर्ण शेतीचाच पट्टा आहे पूर्ण खालचा, तळपट्टा आपण म्हणू शकतो याला. कारण इथे बाजूलाच आपली गड नदीसुद्धा आहे. त्या गड नदीपासून ही सर्व शेतं जी आहे ती जवळपास आहेत. आणि इकडे समोर आहे ना, इथे समोर चंडिका मातेचं देऊळ आहे, तिथे ते सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. आपल्याला तिथे जाता येईल, आपण बघून येऊ एकदा कसं काय आहे व्ह्यू तिकडचा. तर आणि हा आहे आपला रस्ता जो आमनेश्वर मंदिराकडे येतो. मेन रोड आहे आपला आरवली मागजनवाला, तिकडून हा रस्ता आत येतो आपल्या बुरंबाड गावासाठी वरचा वठार. तिकडनं आपण सरळ आलो की आपल्याला डायरेक्ट हा रस्ता आपल्याला या मंदिरापर्यंत पोचवेल. एकदा नक्की आमनेश्वर मंदिराला व्हिजिट द्यायला विसरू नका. आता आपण चंडिका मातेचं देऊळ बघितलं. खूप छोटंसं आहे पण म्हणजे बघण्यालायक पण आहे. आणि सगळेजण आमनेश्वर देवळाच्या जवळ येतात, पण इथे काही लोक मिस करतात या देवळात यायला. तर आपण आता जस्ट या देवळात पाया पडलेलो आहे आणि बघितलेलं आहे सर्व आजूबाजूला कसा आहे याचा परिसर. तर आता आपण आमनेश्वर देवळात जाऊया पुन्हा एकदा आणि तुम्हाला एक छोटासा एक रिकॅप देतो की देऊळ कसं दिसतं. चला. तर आता आपण देवळाच्या आजूबाजूचा सर्व परिसर सुद्धा बघितला आणि त्याच्यानंतर चंडिका मातेच्या देवळाजवळ सुद्धा गेलो. तर आता आपण आपल्या पाखाडीने जात आहोत पुढे. तिथून आपण ही छोटीशी एक वाट आहे आपल्या जी गावची सहन आहे बुरंबाड गावची, तिकडनं आपण जसं खालून येऊ या रस्त्या वाटे तिकडनं सुद्धा आपण देवळात येऊ शकतो. तर आता आपण त्याच पाखाडीने पुढे चाललो आहेत रिटर्न. तर रिटर्न जाता जाता आपल्याला असा काही आजूबाजूला असा आपल्याला एक परिसर आपल्याला बघायला भेटतो. ही जी आहे ही आपली पोवड आहे, ती सध्या आता पाण्याने भरलेली आहे कारण आता थोडा
पाऊस पडतोय मध्ये मध्ये, कमी जास्त आहे, जे कंटिन्यू नाही आहे बट कमी जास्त करून पडतोय, त्याच्यामुळे पाणी आहे होडीला. तर मासेसुद्धा आहेत बट सध्या कमी आहेत, कारण पावसाची जी आहे ती ना कन्सिस्टन्सी नाही आहे इतकी क्लिअर. म्हणजे कधी जास्तच पडतो आहे तर कधी अचानक थांबतो आहे, ऊनसुद्धा पडतं आहे. त्याच्यामुळे मासे आपल्याला इतके म्हणतात ना जास्त आपण जेव्हा पकडतो तितके सध्या नाही आहेत, पण आहेत. म्हणजे कधीतरी थोडे भेटले तर आपण बोलू शकतो की आहेत करून, नाहीच असं नाही म्हणता येणार. तर आपण आता त्याच आपण इकडे हे आपलं शेत आहे पूर्ण, पाटी आपली पूर्ण शेताची तिकडे आहोत. आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:45. तुम्ही म्हणू शकता की आपण एक छोटासा एक फेरफटका आपण मारला आहे आता संध्याकाळचा, की एक्झॅक्टली आपण कसं म्हणजे वातावरण असतं आपल्या गावामध्ये, एक छोटंसं तुम्हाला या व्हिडिओद्वारे हे केलं, दाखवलं. तर सध्या आता ऊन पडलं आहे, दिसू शकतं तुम्हाला, उजेड अचानक असा पडला आहे. तर हेच आपलं आजचा एक छोटासा मोठं होता या व्हिडिओमधून, की एक छोटासा आपण गावचा जो फेरफटका आहे तो एक छोटासा मारूया, आणि एक्झॅक्टली काय आहे आपण या मिनी व्लॉगमधून एक आपल्यासमोर सादर करूया. तर सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि काही तुम्हाला जर कमेंट्स असतील, काही विचार असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट्सद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मजा करा गणपतीमध्ये. आपले जे चाकरमानी आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, खूप त्रास सहन केला आहे गावी येण्यासाठी. अगदी साहिललासुद्धा माहिती आहे, तो रात्रीच्या गाडीने आला आहे. मलासुद्धा माहिती आहे, मी दरवर्षी ट्रेनचे तिकीट्स काढून येतो. यावर्षी एकही तिकीट्स नाही भेटली. 2 महिने आधी ॲडव्हान्स बुक करूनसुद्धा, तत्काळची तिकीटसुद्धा बुक करूनसुद्धा आम्हाला तिकीट नाही भेटली. मग शेवटी बाय रोड यावं लागलं, ते सुद्धा ट्रॅफिक. तुम्हाला माहिती आहे माणगाव आणि इंदापूर साईडला जो ट्रॅफिक आहे तो सगळा सहन करत यावं लागलं आपल्याला. 7 ते 9 तासाचा जो प्रवास, तो खूप म्हणजे असा थकावट म्हणतात ना ती होते, त्या प्रकारे आपला म्हणू शकतो प्रवास सगळा झाला. तर सर्वांनी नक्कीच आपले जे गणपती आहेत त्याचा उत्सव सर्वांनी साजरा करा. मुंबईकर असतील, मुंबईकरांनी सुद्धा आपले गणपती नक्कीच साजरे करा. गणपती घरी असतील, सर्व नाच असतील, उत्सव असतील, सगळ्या स्पर्धा, तुम्ही काही जे काही अरेंज करताय ते नक्की एकदा त्याच्यासाठी सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, मजा करा, एन्जॉय करा गणपती. आणि हेच बोलून आपण आपल्या या मिनी ब्लॉगची आज सांगता करत आहोत. तर सर्वांना व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आपला बऱ्याच वेळानंतर हा ब्लॉग येतोय, तर सर्वांनी एकदा लाईक करायला विसरू नका आत्ताच, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण जोपर्यंत शेअर करणार नाही ना तोपर्यंत लोकांना समजणार नाही की आपल्या कोकणात एक्झॅक्टली काय असतं आणि काय सौंदर्य असतं निसर्गाचं पावसाळ्यात आणि गणपतीमध्ये. तर हे सर्व असं फक्त व्हिडिओ बनवून आणि फक्त अपलोड करून नाही होत. हे तुम्ही जोपर्यंत शेअर करणार नाही तोपर्यंत समजणार सुद्धा नाही. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि क्लिक करून ऑल जे बटन येतं त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळेत मिळत राहतील. तर आमचे जुने व्हिडिओ असतील जे कोकणच्या रिलेटेड आहेत आमच्या गावातले, तर ते पण जास्तीत जास्त तुम्ही बघू शकता. तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा माहिती हवी असेल किंवा काय अजून आमच्या गावाबद्दल तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचे जुने व्हिडिओसुद्धा बघू शकता. तर आपल्या या सर्व व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत, पण जुने आहेत, पण नक्कीच तुम्ही बघू शकता की आपण आधी काय काय एन्जॉय केलेलं आहे. एक छोटंसं सांगून टाकतो की आपण ते व्हिडिओज लॉकडाऊनमध्ये शूट केलेले आहेत. तर लॉकडाऊनमध्ये आम्ही काय मजा केली आहे, गावात काय असतं, सगळं वातावरण काय होतं हे तुम्हाला तेव्हाचं सुद्धा बघायला भेटेल. आत्ताचा हा ब्लॉग सर्वांनी नक्की पूर्ण पहा, आणि पाहिला नसेल तर स्किप करून पाहिला असेल तर अजिबात स्किप करू नका. पुन्हा सांगतोय की व्हिडिओ बघा पूर्ण, आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा, आणि मेन म्हणजे कोकण जे आपण दाखवतोय ते कसं आहे हे सर्वांनी एकदा स्वतःहून येऊन कोकणात ही गोष्ट अनुभवायला नक्कीच विसरू नका. तर सर्वांची मी रजा घेतो. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, काळजी घ्या, सुरक्षित राहा, आणि जेव्हा कोकण आपलोच असा आणि तुमचं सर्वांचो असा. नक्की सर्वांनी कोकणात एकदा व्हिजिट द्यायला विसरू नका. तर आपण हा ब्लॉग आताच एंड करतोय. तोपर्यंत सर्वांनी टेक केअर अँड बाय. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन
बाय.